राधानगरी तालुक्यात शिवजयंती मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरी करण्यात आली। गावागावात विविध धार्मिक सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन केल्याने संपूर्ण परिसर शिवमय झाला होता। पहाटेपासूनच ढोल ताशांच्या गजरात आणि जयघोषात शिवभक्तांनी उत्सवाची सुरुवात केली। सकाळी शिवज्योतीचं आगमन धनगरी ढोल, मर्दानी खेळ आणि पारंपरिक वाद्यांच्या गजरात करण्यात आलं। महिलांनी शिवज्योतीचं पूजन करून अभिवादन केलं। जय भवानी जय शिवाजीच्या जयघोषानं वातावरण दुमदुमून गेलं। तळाशी इथं संयुक्त तळाशीकर मंडळाच्या वतीनं शोभायात्रा काढण्यात आली। गावच्या वेशीपासून सुरू झालेल्या या मिरवणुकीत धनगरी ढोलच्या तालावर युवकांनी जोशपूर्ण सहभाग घेतला। पंचायत समिती सदस्या वंदना जाधव, सरपंच बबन जाधव, शिवम खाडे, वैभव राठोड, सुजित जाधव तसंच मंडळाचे कार्यकर्ते आणि महिला उपस्थित होत्या। तळाशीमधील शिवस्वराज्य प्रतिष्ठान मंडळाच्या वतीनंही पारंपरिक पद्धतीनं शिवजयंती साजरी करण्यात आली। मर्दानी खेळ, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि उत्साही वातावरणात कार्यक्रम पार पडला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य अरुण जाधव आणि माजी जिल्हा परिषद सदस्य वंदना जाधव, सदाशिव चव्हाण यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करण्यात आलं। तर मर्दानी खेळांची प्रात्यक्षिकं झाली। तुरंबेमधील छावा ग्रुपच्या वतीनं शिवजयंती पारंपरिक उत्साहात साजरी करण्यात आली। शिवज्योतीचं आगमन, पाळणा सोहळा आणि फटाक्यांची आतषबाजी यामुळे वातावरण भारावून गेलं। महिला भगव्या रंगाच्या साड्या परिधान करून शोभायात्रेत सहभागी झाल्या होत्या। युवकांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवत शिवचरित्राचं स्मरण केलं। माजगाव इथं शिवजयंती विविध उपक्रमांनी साजरी केली। सरपंच विद्याराणी पोवार, युवराज पोवार यांच्यासह विविध मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं पूजन केलं। तालुक्यातील विविध गावांमध्ये शिवचरित्र वाचन, व्याख्यानं, रक्तदान शिबिर आणि महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं। शिवजयंती निमित्तानं सामाजिक सलोखा, राष्ट्रभक्ती आणि इतिहासाबद्दल अभिमान जागवण्याचा संदेश देण्यात आला।